काल आपण काय चर्चा केली? तुमच्या संबंधात नव्हती बात, काय नाही. आपल्या संदर्भात असती तर लक्षात ठेवलं असतं, म्हणून पर्सनल बोलावं लागतं. तुम्हाला काय बोललो असतो तर तुम्ही लक्षात ठेवलं असतं ना, बरोबर न ठेवायला पाहिजे. चांगलं चांगलं बोलल्यावर लक्षात ठेवत नाही. मला असं चांगलं म्हटले, तसं म्हटले, 4 लोकांना सांगता येईल. आपल्या संदर्भात काय असेल चर्चा तर आपल्या लक्षात राहील. आणि इथं आपला संदर्भच नाही, आपण नाहीच आहोत. त्यामुळे इथली चर्चा म्हणजे कोणाच्या तिसऱ्या व्यक्तीची चर्चा चाललेली असते असं आपण ऐकत असतो. काय अनुराग बोलत स्वतःले दादा बसलो काय दुकानात नाही ना. अनुराग म्हणतो तसंच चालतो. तो म्हटला मी उद्या शास्त्राला येणार आणि तो आला. मला धन्यवाद आल्याबद्दल. तर काय सांगतोय? आपली चर्चा तर आपण ऐकणार मन लावून. आपलं नाव जरी सभेत घेतलं तर आपलं लक्ष तिकडं जात. अनुराग लक्ष दिले का नाही? अनुराग म्हटलं पण आत्मा म्हटल्यावर लक्ष जात काय? आत्मा म्हणजे कोणतरी दुसराच व्यक्ती असावा अशा प्रकाराने आपण जेव्हा शास्त्र ऐकणार तर आपल्या लक्षात ते राहणार नाही. आणि आपल्या लक्षात राहणार नाही तर प्रायविलब्धी करण लब्धी होणार नाही. कर्णाने असं सांगतो ना, काय सांगतो प्रशांत? प्रायविलब्धी आणि करण लब्धी केव्हा होणार? केव्हा होते? तुम्हाला विचारलं कर्णदेवाचे विद्वान आहे तुमच्या घरात माहित नाही? श्रीमताई कधी होते प्रायविलब्धी? देशनालब्धी झाल्यानंतर. क्रम दिलाय, परिणाम बरोबर उत्तर आहे. आणि मी म्हटलं उत्तर बरोबर देणार आहे पण क्रम सांग मला विचारायचा. क्षयक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशनालब्धी, प्रायविलब्धी आणि मग करण लब्धी असा क्रम आहे ना. प्रायविलब्धी करण लब्धी केव्हा होते? अरे धन्यवाद अमितजी. आणि अमित कुमार पण आले. शाश्वत थँक्यू पप्पाला आणल्याबद्दल. कमी होतं फार. कोणी तो आणलं का? ईशान्य आणलं पप्पाला. तो आणलं का? तर बरं वाटतं असे म्हणजे मन लावून ऐकणारे असते, ज्यांची अंतरंग भावना असते. बाकी सगळे बसायला येतेच की म्हणजे मेल्यावर जाते. तसं बसायला जायला काय अडचण नाही. तिथं काय बसायला गेल्यावर काय पण खरोखर आस्था असणार ते. त्यामुळे मग एक फिलिंग चांगली येते. चांगलं चांगलं वचन सांगावं असं वाटतं. तर काय चाललंय? प्रायविलब्धी करण लब्धी केव्हा होते? शुभांगी त्याच्याकडे काल नव्हता. बर मग ऐकू दे बाहेर दरवाजा लावल्यावर बघू काय बाहेर बसून तुम्ही बोला म्हणते. कारण खिडक्या दार लावल्यानंतर बहुधा आवाज जात नाही. बाहेर स्पीकर बसवलाय काय? बर काय सांगितलं काल सांगा बरं. म्हणजे आवाज येतोय का नाही कळलं किंवा तुम्ही ऐकू येते का नाही कळलं. मी सांगतो ऐकू येत नाही बाहेर. आणि
आणि बाहेर खरंच ऐकू येत नाही, कारण समोर वक्त्याचा चेहरा बघणं हे ऐकणार. कारण वक्त्याच्या चेहऱ्यावर म्हणून सांगितलं तर मागे एक लेख आला तर त्याच्यामध्ये 70% जे श्रवण होतं ते डोळ्याने होतं, कानाने नाही. म्हणजे डोळ्याने जे काही गोष्टी आपण भाव शब्द कमी ग्रहण करतो, परंतु जो भाव सांगितला जातो वक्त्याच्याद्वारे, एक्सप्रेशन्स, ते आपल्याला त्या शब्दाला लक्षात ठेवण्यामध्ये किंवा तो विषय समजण्यामध्ये मदत करतात. म्हणून समोर पाहिजे, बाकी काय नाही. म्हणून आज बसलं असतं चाललं असतं. तर असं सांगायचं हे होतं किंवा ते देशकरण लब्धी देशनालब्धी झाल्यानंतर, देशनालब्धी केव्हा होते? विश्वने लब्धी झाला असं नाही. देशनालब्धीचं लक्षण काय? देशनालब्धीचं लक्षण स्मिता ताई सांगा काय? सांगणार नाही? इतके आरोग्य असं नाही माणसं. सांगावं काय होतं? देशनालब्धीचं लक्षण राजेश्वरी सांग. कल्याणी येते का? आपलं तर म्हणणं कर्मदेवाचे विद्वान सांगा संगीतासाठी लब्धीदार शिकवता की तुम्ही? मग काय देशनाल बरोबर सांगितलं, पण जरा गडबड का करताय? टेन्शन घेऊ, येतच असतं तुम्हाला. मतिज्ञान जे आहे त्याचे किती प्रकार असतील? अवग्रह, इहा, आवाय आणि धारणा. बरोबर आहे. मग लक्षात केव्हा राहतं? धारणा झाल्यानंतर ना, धारणा ज्ञान, त्यामध्ये धारणामती ज्ञानामध्ये असे संस्कार पडतात आणि ते पडले तर श्रुत ज्ञान, आणि श्रुत ज्ञान झालं तर आपल्याला तत्वाचं भाव सांगतो. पण आपण मती ज्ञानाच्या पुढे सरकतच नाही. अवग्रह इहा झाला तर आवाय, धारणेचा विषयच येत नाही. धारणा म्हणजे कालांतराने आहे ना, जे आपण पाहिलंय, ऐकलंय, कोणत्याही इंद्रियाच्या द्वारे जे ग्रहण केलेला विषय आहे तो न विसरणं, म्हणजे लक्षात राहणं. बरोबर आहे का? बघा काय अवघड आहे का? आपल्या लक्षात केव्हा राहतं? जर धारणा पडली तर, म्हणजे ते संस्कार, त्या विषयाचे संस्कार पडले. ऐकताना प्रत्यक्ष ज्ञान आहे धारणा ज्ञान, आणि त्या धारणा ज्ञानामध्ये असा उपयोग विशेष आहे की ते असे संस्कार पडते त्या विषयाचे की जरी काही काळानंतर तो आठवायचा म्हटलं तर आपल्याला विषय आठवतो. स्मरण ज्ञानाचं कारण ज्ञानदीपिकेमध्ये येणार आहे पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये. स्मरण ज्ञानाचं कारण कोण आहे? धारणा ज्ञान जे आहे ते स्मरण ज्ञानाचं कारण आहे. स्मरण त्यालाच होतं, कोणाला पण होणार नाही, कोणत्याही विषयाचं होणार नाही. ज्यावेळेस आपल्याला मती ज्ञानामध्ये त्या विषयासंबंधी धारणारूप संस्कार पडणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर स्मरण आधी ते मती ज्ञान होईल, आणि मग त्यानंतर पुढं कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे? श्रुत ज्ञान व्हायला पाहिजे. पण आपण इतके कष्ट कशासाठी घ्यायचे? असं होतं ना, इतके कष्ट घेण्याचं प्रयोजनच भासित होत नाही शाश्वत. म्हणजे ऐकण्यापर्यंत बरोबर होतं,
पण लक्षात पण ठेवायचं. परत त्याचं स्मरण, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, आगम हे सगळे क्रमाने मतिज्ञानाचे भेद आहेत. माहित आहे ना? मतिज्ञानाचेच भेद आहेत ना हे. स्मरण, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान. मग क्रमाने तो विचार त्या विषयासंबंधी करायचा असतो. आणि मग त्यालाच म्हटलेलं आहे प्रायोग्य लब्धी. प्रायोग्य लब्धीत केव्हा जाईल? प्रायोग्य लब्धीत केव्हा जाईल? या लब्धी केव्हा असते अध्यक्ष? कशासाठी सांगतोय हे? म्हणजे 5 लब्धीच संबंध कशाशी आहे? माझ्याशी तर नाही, एवढं मला कळते. बाकी काय नाही. त्या वर्गात शिक्षकाने शिकवलं, विचारल्या त्या इन्स्पेक्टरनं, रामनाला कोणी मारलं? मी तर नाही मारलं. म्हणजे बाकी कोणी मारले ते तुम्ही त्यांचं बघा, पण मी तर काय केलेलं नाही बघा. असलं काय? तसं या 5 लब्धीचा आणि माझा काय संबंध नसतो. तुम्ही बघा अजून कोणाला काय बघायचं. म्हणजे गरजच नाही तुम्हाला मिथ्यात्वाचा नाश करायची, गरजच नाही सम्यक दर्शन प्रगट करायची. जर गरज सम्यक दर्शन प्रगट करायची असती तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. कारण सम्यक दर्शनाची उत्पत्ती जी होती पहिल्यांदा जीवाला, अनादि मिथ्या दृष्टीला सम्यक दर्शन होण्याचा क्रमच हा. सम्यक दर्शन कोणाला होतं? प्रथमोक्षम सम्यक्त्व जे होतं ते कोणाला होतं हे असं सांगितलं ना. 5 लब्धीशिवाय कोणाला सम्यक दर्शन झाले का आजपर्यंत? जेवढ्या म्हणून जीवाना आतापर्यंत सम्यक दर्शन झाले, होत आहे, भविष्यात होणार आहे, प्रथमोक्षम आहे ना. पहिल्यांदा सम्यक दर्शन झाले असं धरून चालेल का? अपेक्षा आहे. बाकी पुन्हा त्याचं उद्वेलन वगैरे होतं ते मला माहिती आहे बरं का. मी आपलं सांगितलं तर मला वाटेल किंवा मला काय सुचत येतं मला थोडं. म्हणजे परत पण होतं दुसऱ्यांदा प्रथमोक्षम सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्वाचं परत उद्वेलन होण्यासाठी काळ मोठा सांगितलाय ना. पल्ल्याचा असंख्यात काळ द्यावा लागतो. सोडा ते अध्यक्ष, सोडा. आपला काय संबंध आहे त्याच्याशी? सम्यक दर्शनाशी आपला संबंध आहे हो. सम्यक दर्शनाशिवाय जीवन व्यर्थ आहे, ते पशु समान आहे. सम्यक दर्शन नाही तर पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक नाही असं जिनवानी सगळीकडे सांगत. तर तुम्ही पशु आहे का? पशु म्हटलेलं आवडतंय का? जनावर व्यवहारात म्हटलं तर शिवी आहे ना ती. जानवर हो क्या हिंदीमध्ये. जानवर म्हणजे तसं तर ते वर्णिजींनी त्याच्यामध्ये अध्यात्मार्थ ज्ञानामध्ये जो श्रेष्ठ असतो तो जानवर असतो. असं सगळ्या ना ज्या काही आज शिव्या म्हणून प्रसिद्ध झाल्यात ते खरं चांगले शब्द होते. असं पण हळूहळू भ्रष्ट लोकांना ते सगळ्या शिव्या झाल्या. चांगल्या गोष्टी शिव्या झाल्या, वाईट गोष्टी चांगल्या झाल्या. हे काळाची महिमा आहे, त्यात आपलं काय नाही. तुम्ही सगळे चांगले आहेत. काळामुळं असा प्रॉब्लेम येते जितूबाई, बरोबर का? पंचम काळ आहे, पुढे जाणार तर तसं होणारच. तुम्ही काय करू शकता ते? तर काय सांगतो अध्यक्ष, सम्यक दर्शन करायचे का नाहीच करायचं? अजून काय करायचं म्हणजे काय? असं काय बसून तिथं खुर्चीत बसून होतं सम्यक होतं? कुठेही होतं, तुझं काय नाही. पण करण्यासाठी ती धगस पाहिजे का नको? धगसचा अर्थ करतो. जसं नैसर्गिक अडचण आल्यानंतर जावंच लागतं का नाही डॉक्टर? किती तुम्ही कोणीही काय म्हणू द्या, ते पूर्ण करावीच लागते. तेवढी धगस पाहिजे का नको? नाही काय झालं तरी ते सम्यक दर्शन झालं तर लेंछाची उदाहरण द्यायला लागतं.
बाकी काय नाही. सरळ भाषेत समजतच नाही. आचार्याने अशरण अनित्य वगैरेचं उदाहरण देताना कसले दिले उदाहरण? वाचा तुम्ही समय सारख्या 74 गाथेची टीका. म्हणजे ज्याला त्याला शेवटी भाव भाषण करून द्यायचं. ढगच पाहिजे. काल एवढं सांगितल्यानंतर एक जण माझ्याकडे आलं नाही, अरे मला सांगा माझं मिथ्यात्व आहे, मला कसं दूर करायचं प्लीज माझ्याकडं. म्हणजे काय पण करून मला ते संपवायचंय. तुम्ही एवढं सांगितलंय की त्या मिथ्यात्वाचं फळ 4 गतीचं दुःख आहे, अनंत संसार आहे, पंचपरावर्तन आहे, सगळं जे काही आहे ते मिथ्यात्वाचं जेव्हा फळ आहे असं सांगितलंय, तर तुम्ही प्लीज माझ्या मिथ्यात्वाला नष्ट करायचा उपाय, तुम्ही माझ्यातलं मिथ्यात्व काढून टाका. इथपर्यंत कर्तृत्व समोरच्याला देऊन आहे ना, म्हणायला पाहिजे का नको, काय पण करा पण काढा. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण एखादी गाठ शरीरातली जर असेल, काढा बाबा ती, त्याशिवाय चैन पडत नाही. पायात काटा मोडला तरी चैन पडत नाही, शल्य राहतं शल्य. कोणाला एकाला तरी शल्य आहे इथं की माझ्यात मिथ्यात्व माया आणि निदान हे 3 शल्य सांगितलेले नाही. माया, मिथ्यात्व आणि निदान. अनुराग करायचंय का असं मिथ्यात्व नष्ट नाही करायचं, म्हणजे असं लक्ष आहे तुमचं. सम्यक्त्व म्हणजे असं काय फार मोठी गोष्ट वाटत नाही, जेव्हा की रत्नग्रंथरापाचार्यामध्ये ते सम्यक्त्वाची महिमा मतांकाने काय सांगितलं, न सम्यक्त्व समम. सम्यक्त्वासारखं 3 लोक आणि 3 काळामध्ये दुसरी कोणती गोष्ट कल्याणकारी नाही आहे. काल दुसरी ओळ सांगितली तुम्हाला. दुसऱ्या ओळीत काय आलं होतं? अध्यक्ष कोण कोण आहे? तुम्हाला करतो अध्यक्ष. कोण आहे अध्यक्ष? काय सांगितलं? भयंकर आपलं अवघड आहे अध्यक्ष, असं तुम्हाला वाटावं लागेल, पण नाही वाटणार तुम्हाला. काय करणार? ते तेवढं पुण्य पाहिजे की वाटण्यासाठी. असं का होतंय माझ्या? काय ह्या असल्या गोष्टी लक्षात राहत नाही? काय मी केलं असं? मला जर याची गरजच भासित होईना, मला वाटतच नाहीये, तर म्हणजे माझं काहीतरी पुण्य कमी पडतंय, पाप जास्त आहे, अंतराय कर्म काहीतरी आहे, ज्ञानावरण कर्माचा, दर्शनावरण कर्माचा, मोहनीय कर्माचा तीव्र उदय आहे, त्यावेळेस अशा प्रकारचं काम होत आहे. ही भाषाच तर कळणार म्हटलं ना. आता ज्ञानावरण कर्म, दर्शनावरण कर्म, मोहनीय कर्म, अंतराय कर्म, घाती कर्म, गुणांचा घात करतात, त्यामुळं खेदस्सायतनानी घाती कर्मानी असं प्रवचनसारच्या गाथेमध्ये दिलं ना. 62 बहुतेक नंबर गाथा असेल तेव्हा त्याच्या अगोदर असेल म्हणते, खेदस्य आयतनानी घाती कर्मानी असं शब्द वापरलेल्या मूळचंद्रात. काय म्हटलं जितूभाई? काय अर्थ काय झाला? असं सांगितलं. किती अमृतचंद्राच्याने शब्द, तुम्ही त्याचा अगदी निरस करून टाकले. रसवान वस्तूला सुद्धा निरस करायला तुमच्याकडे शिकावं. त्याच्यात उलट जास्त रस यावा असं काहीतरी गप्पा मारतात व्यवहार. आणि इतर चांगला सुद्धा विषय तुम्हाला निरस कसा करता, म्हणजे धर्म निरस आपल्याला करता येतो जास्त. खेदस्य आयतनानी शब्द आयतन वापरलं नाही. खेदाचं आयतन कोण आहे? तर घाती कर्म हे खेदाचं आयतन आहे. तर साधा अर्थ आहे त्याच्यातला. आयतन म्हणजे आयतन कशाला म्हणायचं? शाश्वत ज्याचा आश्रय घेतला जातो त्याला म्हणायचं आयतन. व्यवहारामध्ये बघतो ना, सम्यक्त्वामध्ये 6 अनायतन हे दोष आहेत म्हणून. 6 अनायतन दोष आहेत ना. 6 अनायतन कोणते आहेत राजाबाई? टेन्शन घेत जाऊ ना भाऊ. येते तर सांगायचं, नाही आलं तरी सांगायचं. अज्ञान जरी व्यक्त झालं तरी सुधारणा होईल ना. घाबरायचं पण अज्ञानाला माणूस घाबरतोय, कळलं का तुम्हाला? आणि तरी अज्ञान दूर करायची त्याने. तसं आतमध्ये ठेवलं, रोग झाला आणि जर तो सांगितला नाही तर तो रोग बरा होईल का? डॉक्टरला जाऊन रोग सगळा सांगावा लागेल.
वकिलाकडे जाऊन तुम्हाला एखादी केस जिंकायची तर सगळं सांगावं लागेल. असं लपवून काय ठेवलं तर तुम्हाला ना केस जिंकता येते ना रोग दूर करता येतो. व्यवहार असा आहे. मग तसं इथं सुद्धा अज्ञान बाहेर काढलं पाहिजे का नको. सतत दोष निष्कासनाचा प्रयत्न करत राहायला पाहिजे असा आजचा सुविचार आहे संबंधभद्र महाराज. सतत सतत आपल्यामध्ये असणारे दोष काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु हे काम अत्यंत सावधगिरीने करायचं असतं. गडबड करून करायचं नसतं. असं ते हळूहळू व्यवस्थित पण दोष काढायचे. नाहीतर गडबडीने करायला गेला तर अजून जास्त राडा होईल. बाकी काय सांगितलं अध्यक्ष. खेदस्य आयतनाने घाती कर्माने. खाली पाटा देऊ का नाही. उंची खुर्चीची जास्त होती. बाकी काय नाही. सांगायचं काय. हे ज्ञानावरण कर्म, दर्शनावरण कर्म, मोहनीय कर्म, अंतराय कर्म, प्रीतीताय काय संबंध आहे का त्याच्याशी आपला. असू दे. असं तुमच्या शास्त्रातलं आहे. तुमच्या शास्त्रात आणि बरेच जण तुमचं म्हणते. किशोर काकी तर म्हणतेच म्हणणार तुमचं. नाही यांचं काय नाही. आमचंच आहे सगळं. मग आपल्या 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 गुणांचा घात. आता मला एक शब्द बोलायचा म्हटलं तरी अवघड जात आहे. आपल्या गुणांचा घात. काय तुम्हाला काय फरकच पडत नाही. आपल्या परिवाराचा घात. जसं अतिरेक्यांनी तिथं काश्मीरमध्ये मारले लोक बंदुकीनं किंवा कुठं असं घडतं त्यावेळेस त्यांचा घात म्हणजे कोणाचा घात. अध्यक्ष कुटुंबातली एक एक व्यक्ती म्हणजे आपला एक एक गुण असं समजा ना. आणि त्यांचा घात त्यांचा वियोग होतो त्यावेळेस आपल्याला त्रास होतो का नाही. दुःख होतं का नाही. आकुलता होते का नाही. का काहीच होत नाही. जाऊ दे मारायचं मग का आपल्याला काय. तुमच्या घरातलं सांगतोय मी. राजाबाईचं नाही सांगितलं. म्हणजे त्या एक एक व्यक्तीचा घात. कारण त्यांच्यामध्ये तुम्ही आपलेपणा केलाय, मोह केलाय. ते तुम्हाला तुमचे सर्वस्व भासित होतात. आणि त्यांचा जेव्हा घात होतो कोणाच्या तरी द्वारे तर तुम्हाला कसं वाटतं. अतिरेक्यांनी कुणी तुम्हाला त्याचा त्रास दिला किंवा तुमची जी धन आहे ते धन त्या ठिकाणी कोणीतरी घेऊन चाललं तर त्या चोराबद्दल त्या इन्कम टॅक्स वाल्यांबद्दल काय भाव आहे. आता इन्कम टॅक्स वाल्यांनी काय चुकीचं नेले का. तुमचं जे चुकीचं आहे तेच घेऊन चालले तरी इन्कम टॅक्स बद्दल वाल्याबद्दल राग येतो. चोराने नेलं तरी एक वेळेस बरोबर आहे. पण तुम्ही चोर आणि चोराचं जर काढून घेतलं तर तुम्ही त्या ठिकाणी जर म्हणता माझं का काढून घेतलंय. चोराचंही म्हटलं चोराच्या उलट्या बोंबा. कसं काहीतरी म्हण आहे ना व्यवहारात. त्याच्या उलट्या बोंबा असते आमच्यासाठी. म्हणजे त्या इष्ट वस्तूंचं हरण म्हटलं तर आपल्याला त्याचा घात म्हटलं तर भयंकर खेद होतो. त्रास होतो. ते मी आहे माझं आहे. तसं इथं आचार्यांना म्हणायचं तुम्ही आत्मा आहात आणि आत्म्याचे ज्ञान गुण, श्रद्धा गुण, चारित्र गुण, दर्शन गुण, वीर्य गुण, सुख गुण यांच्यावर आवरण टाकणारे कर्म म्हणजे घाती कर्म आहेत. आणि ते म्हणजे नष्ट करतायत तुमच्या ज्ञानाला, दर्शनाला, श्रद्धेला, चारित्राला, सुखाला, वीर्याला. एवढ्या गुणांना नष्ट करते ते चार घाती. बरोबर आहे का. चार आहेत. गुण किती सांगितले. जे तू बाहेर 8 सांगितले मी. चुकीचं मोजलाय तुम्ही. परत मोजा. ज्ञान, दर्शन, श्रद्धा, चारित्र, सुख आणि वीर्य. किती झाले. 6 झाले बहीण. 6 सांगितले. 6 म्हणण्याचं कारण तसं आहे की एक तर ज्ञानावरण कर्म ज्ञान गुणाचा घात करताय. दर्शनावरण कर्म दर्शन गुणाचा परिणामाचा घात करतात. चारित्र आपलं मोहनीय कर्मामध्ये 2 येते. श्रद्धा गुण आणि चारित्र गुणाचा घात मोहनीय कर्म करतं. आणि
त्या मोहनीय कर्माच्या अभावामध्ये सुख प्रगट होतं म्हणून सुख गुणाचा घात करतं. मोहनीयच 3 गुण तिथंच घेतली. असं एक त्याच थोडस विद्वानाला दाखवायला नको का काहीतरी विद्वत. अभिप्राय समजून घ्या. म्हणजे जे आपल्याला इष्ट अशा गुणांचा घात नाही म्हटलं काय कळतच नसल्यानंतर सांगायचं कसं हे असं प्रश्न आहे. एखाद्याला सांगितलं की ती पोरांना बारक्या सांगितलं असं करू नको तसं करू नको आणि त्याला ते काय ऐकतच नाही म्हटल्यानंतर काय होतं मोठ्यांना त्रास होतो का नाही. तुमचा नातू परवा म्हटला ना लय धडपड इकडं तिकडं तरी त्याच्यातनं पळ अरे पळू नको पडची लागल असं सगळं सांगितलं तर ते थांबतंय काय. आणि शेवटी तुम्ही वैतागून म्हणताय काय करायचं असलं कर पड आणि लागल्यावर रडतंय. म्हणून सांगितलं ना आधी तुला पळू नको पडलं तर लागल त्रास होईल तुला म्हणून. मग त्याला आपण काय म्हणणार रडायला लागल्या बर असू दे हात करतो त्याला. इथं पळताय तर पळा आम्ही काय करणार. थांबा म्हणतोय समजून घ्या. आपण कोण आहे आपण कोण आहे. खरंच जाणार तुम्ही. प्रत्येक क्षणाला आपल्याला जाणण्याची गरज आहे. ह्या थोड्या वर्षाचं जे आयुष्य आहे त्याचे जर क्षण मोजले आहे ना क्षण जरी मोजले तरी मोजतायत ते संख्यातच आहे. या वर्तमान आयुष्याची क्षण म्हणतोय संख्यात आहे. मग जेव्हा क्षण संख्यात आहेत तर एक एक क्षण त्या ठिकाणी आपला निघून चाललेला आहे जीवनातला नाही चाललेला. मग त्या एक एक क्षणामध्ये आपण काय करायला पाहिजे. समंतभद्र महाराजांच्या कॅलेंडरवर तुमच्या घरामध्ये सामायिक केलं का नाही त्या दिवशी तिथं वाक्य होतं 6 तारखेचं. परवा दिवशी 6 तारीख होती बरोबर आहे ना. 6 तारखेचं वाक्य सांगता येईल का. प्रीती कुठे सांगता येईल का. वाचले तर का हा महत्वाचा म्हणतो. बरोबर नाही तिथं मध्ये थोडस राहिलं बरोबर आहे बाकीचं पण जे महत्वाचं आहे ना तीच गाळलाय तुम्हाला त्याच्यामुळं परत येऊ शकणार नाही बरोबर आहे. परंतु तिथे एक शब्द वापरला महाराजांनी कोणता. धर्म साधनेशिवाय फुकट घालवला तर त्याच्यासारखी दुसरी मोठी हानी कोणती. धर्म साधनेशिवाय हा शब्द वापरला तिथं. आणि मग असं केलं तर असं चाललंयच की कोट्यावधी मुद्रा सुवर्ण मुद्रा देऊन आम्ही करू की आमचं शरीर परत नीट काय करायचं. ते गेलं तरी असं काही फरक पडतोय. चाललंय प्रत्येकाचं चाललंय माझ्या एकट्याच चाललंय का. पण तिथं शब्द काय वापरला. धर्म साधनेशिवाय माझा एक क्षण निघून चाललाय की ज्याची व्हॅल्यू व्यवहाराने केली कोट्यावधी सुवर्ण मुद्रा देऊ. नाही तर मग असं जर सप्तव्यसनामध्ये घालवला असेल तो तर त्याची व्हॅल्यू काय. असं म्हणजे त्याचं त्या जीवनाला किंमत नाही आहे त्या क्षणांना किंमत नाही आहे. पण धर्म साधनेशिवाय तुम्ही ते क्षण वाया घालवताय म्हणून तिथं कोट्यावधी मुद्रा सोन्याच्या दिला तरी ते क्षण मिळणार नाही असं सांगतात. असे कितीतरी क्षण आणि कितीतरी भावात आपल्याला मिळालेले. पहिला भाव थोडाच मिळाला आपल्याला मनुष्याचा म्हणून आपण अनंत वेळा मनुष्य झालो नाही याच्यापूर्वी. पण झालं काय मनुष्य म्हणजे नावाला मनुष्य झालो पण मनुष्य झाल्यानंतर कर्तव्य कोणतं होतं तर आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेणं ही एक संधी होती मनुष्य पर्यायामध्ये. आणि अशी आम्हाला संधी वाटते का की मला आज मनुष्य पर्याय मिळाली मला माझं इथं काम काय मनुष्य झालं तर काम काय. आता आत्म्याचं कल्याण करायचं कर्माचा नाश करायचा संसारात दुःखाचा नाश करायचा आहे. काय झालं तरी बस एवढ्याच कामासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय असं लक्षात घ्यायला नको. पैसे कोणत्या कामासाठी मिळालेले आहेत आपल्याला कोण सांगणार. अमित कुमार
पैसे कोणत्या कामासाठी मिळाले? साठवण्यासाठी. धन्यवाद. म्हटलं उत्तर बरोबर आहे, पण साठवलंय का धर्मासाठीच खर्च केलाय? आता ते तपासा, असं मला म्हणत नाही ना. साठवण्यात काय चाललं आपलं, म्हणजे प्रयोजन, धन प्राप्त करण्याचं प्रयोजन साठवणं ही माझं लक्ष व्यवहार. नाटकाचं भोगायचंय, दाना करायचं असलं काय नाही. तसं मनुष्य जन्माचं काहीतरी प्रयोजन असू दे ना, साठवणं पण एक प्रयोजन आहे, मी नाही म्हणत नाही, पण ते प्रयोजन लक्षात घेऊन तुम्ही बरोबर त्या दृष्टिकोनातून तुम्ही विषय भोगत नाही, दान पण देत नाही ना. कारण लक्ष काय, प्रयोजन सिद्ध झालं पाहिजे ना. आपली थप्पी वाढली पाहिजे का नको? प्रयोजन जर साठवणं आहे तर ते साठलंच पाहिजे. सोनं असो, धन असो, काय असो, मला ते साठवायचंय. जागा असो, साठवायचंय. आणि जिथं साठतं तिथं सडतं. माहित आहे ना, पाणी साठलं तर काय होतं? सडतं, वास येतो, घाण होतं. तुमच्या सुद्धा पिण्याच्या लायकीचं राहणार नाही. आणि नाही आमच्याही भोगण्याच्या लायकीचं राहणार नाही ते धन साठवले. प्रवाहात राहिलं पाहिजे, प्रवाहात. चर्चा कशासाठी सांगतोय की साठवणं हे जेव्हा माझं लक्ष आहे, त्या लक्षाला अनुसरून माझ्या सगळ्या क्रिया आहेत का नाही, मग कुठं खर्च आणि होणार नाही, कसा होणार नाही खर्च, कसे पैसे वाचतील, असं पदोपदी आपण गिऱ्हाईक म्हणजे दुकानातनं माल आपण मागवतो त्यावेळेसही विचार करतोय, विकतोय त्यावेळेसही विचार करतोय, घरी खर्च करतो त्यावेळेसही विचार करतो, दान देताना पण विचार करतो. डॉक्टर करतो का नाही? का विचार करतो? बस फक्त मला साठवायचं हे जेव्हा लक्ष आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपला व्यवहार आहे. कसं आपल्याला मनुष्य पर्याय मिळाली तर आपलं लक्ष काय पाहिजे? मी मनुष्य आहे आणि मनुष्य अवस्थेमध्ये जे काही अवस्था प्राप्त झाल्या त्या मी आहे, जे संयोग प्राप्त झाले ते माझे. परद्रव्याबरोबर एकत्व ममत्व करण्यासाठी मनुष्य पर्याय मिळाली मला. म्हणून एक क्षण वाया घालू नका, कारण आपण फार खराब परिस्थितीमध्ये आहे. कंटिन्यूस सलाईन चालू ठेवावं लागेल, व्हेंटिलेटर चालू ठेवावं लागेल. व्हेंटिलेटर बंद केलं तर काय होईल? काय होईल? त्याला श्वास घ्यायची पंचायत झाली, म्हणजे स्वतःचे स्वतः श्वास घेता येत नाही, म्हणून ते व्हेंटिलेटरने फोर्सने ढकलली जाते हवा तुमच्या फुफ्फुसांमध्ये, आणि मग ते कसं तरी राहता येते. मग तशी अवस्था माझी आहे. त्या अवस्थेत जर व्हेंटिलेटर बंद करा म्हटलं, पैसे जाते, त्रास होतोय, बंद करा म्हटलं तर नाही. तुम्हाला माहित आहे ते चालू. तसं इथं आपली अवस्था भयंकर बेकार आहे. परद्रव्यामध्ये जी आसक्ती आहे, मोह आहे, ममत्व आहे, एकत्व आहे, कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे, हे सगळे इंद्रिय बुद्धी आहे. ह्या सगळ्यामुळे आपली अवस्था इतकी खराब आहे. आणि अजूनही मी ती सुधारण्यासाठी काय करतो? परद्रव्यातलं एकत्व किती कमी करायचा प्रयत्न केला, ममत्व कमी करण्याचा किती प्रयत्न करतो, कर्तृत्व भाव संपवण्याचा किती प्रयत्न आहे, भोक्तृत्व बुद्धी संपवण्याचा किती प्रयत्न आहे, किती. मनुष्य पर्याय मिळाली, जैन धर्म मिळालाय, तत्व मिळालंय, तर कर्तव्य काय? आपल्या आत्म्याचं कल्याण करणं. या शरीरात राहणारा एक जीव आहे, शरीर मनुष्याचं मी नाही, माझं नाही, हे प्रत्यक्ष आहे. ह्या शरीराला सोडून प्रत्येक जीव निघून जातोय. कोणताही जीव शरीरात कायम राहत नाहीये. अरिहंत भगवान सुद्धा राहिलेले नाही, अनंत शक्तीवाले असतील. बाबा आपल्याला काय करायचं ते न करायला, मी राहायचं, मला राहायचं, मी राहणार, असे सगळ्यांच्या कल्पना आहेत, भ्रांती आहे. मी राहणार, मी शरीरात कायम राहणार,
अशीच त्या ठिकाणी भावनेने सगळे परिणाम चालले, प्रवृत्ती चालली. फळ काय? अतिशय आकुलता, मरताना अतिशय दुःख. कारण जेवढा ज्या विषयाबद्दल मोह ठेवणार तेवढं ते सोडताना जास्त दुःख होणार. म्हणून सांगतो नेहमी, महाराजांना समाधी साधताना शरीर सोडणं किती सोपं जातंय, आणि आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा मरण आलं तर आपल्याला शरीर सोडणं का अवघड जात. ते समाधी अशी, बर मला द्या समाधी म्हणतात, कारण त्यांना दुःख असतं ना, तिथं थंडी वाजते, खायला एकदा, डास चावते, त्यामुळं बरं मेलेले एकदा बरोबर बात आहे. काय श्रावक लक्ष देत नाहीत, काय नाहीत. त्यावेळेस आता महाराज होऊन त्रास झालेला असतो, आणि म्हणून त्यांची मरायची तयारी असते. बरोबर आहे का? महाराजांची नसते. त्यांना मरताना किती, महाराजांना बघितलंय ना त्यांनी. इथं तुमच्या इथं तर बऱ्याच समाधी झाल्या योगायोगानं. 2000 मागचा चातुर्मास झाला सुयशसागर महाराजांचा, त्या 5-6 समाधी सुंदर तिथं झालेल्या आहेत, बघितले तुम्ही. मग ते जे समाधी चालल्या होत्या त्यामध्ये ते शरीरच सोडायचं होतं ना त्यावेळेस. समाधीचा अर्थ काय? की शरीर सुटणं, आता म्हणजे ह्या शरीराला सोडून जायचंय. का त्रास नाही होत त्यांना? बघितलं त्यांच्या चेहरा, आता शरीर सुटणार, आता काय होणार, आता कसं करायचं, अशी किती चिंता आणि किती त्रास त्या महाराज माताजींना झालेला तुम्ही बघितलाय, बघताय. तुम्ही तर आनंदाने बघायला जाता समाधी, त्या समाधीचं अनुमोदन करायला जाता, कौतुक करता त्या समाधीचं. कशासाठी? त्याच्यासाठी, सगळं त्याच्यासाठी, लोकांसाठीच. अरे कशा पद्धतीनं माझं निहात आहे. कोण आहे? काय सांगतो सांगा? तुम्ही निहा आहे काय? कोण आहे निहा? कोणाला म्हणून निहा? डॉक्टर बोलला काय तुम्ही? कोण म्हटलं समाधी? प्रशांत बोलले, तुम्ही बोलला काय? बरं, सॉरी. म्हणजे मोठ्या व्यक्तींना काय म्हणायला. तर काय सांगतो निहा? लक्ष दे ग, फोकस पूर्ण करायचं. म्हणून म्हटलं ना, हे आपलं परिवर्तन मतिज्ञानापर्यंत, श्रुतज्ञानात झालं पाहिजे. फक्त शब्दापर्यंत नको राहायला. यू शुड वॉच द पिक्चर ऑल्सो. नुसते आकाशवाणीच ऐकत राहणार का? टीव्ही कधी बघणार? चित्र कधी बघणार? नुसते शब्दच ऐकत राहणार का शास्त्रातले? त्या शब्दाला वाच्य आहेत का नाही, वस्तू आहे का नाही त्या शब्दाची? काही तर नुसते शब्दाच सगळं जाळ आहे. गंभीर कधी होणार सारिकाताई? हो, मला पण तुमच्यासारखं करायचंय, मला पण महाराजांचं करायचंय, देवासारखं मला पण काम करायचंय. असं कधी तुम्ही पेटून उठणार? मला देव बनायचंय, मला या संसारातून मुक्त व्हायचंय, मला महाराज बनायचंय, मला कर्माचा नाश करायचा आहे. करायचंय का नाही? जसं वचन इथं दिलं ना, आला काल म्हटलं, कधी करायचं तेवढं सांग, म्हणजे ती पाळलं जाईल तुझ्याकडनं. बाकी काय बोले तैसा चाले, आहे ना. कधी करायचंय? आज करायचं म्हण, आत्ता करायचं म्हणा. काय सारिकाताई, काय चाललंय काय? ती चाललीत लोक, त्याच्यातनं फायदा काय? त्यापेक्षा थोडं मी आता सांगितलं त्याच्यावर थोडं डोळे झाकून विचार केला असता, श्रुतज्ञानात जावा की जरा, धारणेत आणा की जरा, संस्कार पडतील असा जरा विचार तर करा ना. संस्कार पाळून घ्या ना, ही एक संधी आहे संस्कार पडण्याची. धारणेत जर पडलं तर, म्हणून सांगतोय पुढे जाणाऱ्या प्रायोग लब्धीत करण लब्धीची विशुद्धी होण्यासाठी मग सम्यक होत असतं अध्यक्ष. सम्यक काय असं नाही, त्याला परिणामाची जी उत्तर विशुद्धी आहे ना, एकदम चांगली गोष्टीला सगळं चांगलं. जसं पंतप्रधान तुमच्या घरी येणार तर सगळं चांगलं, लग्न होणार तर सगळं चांगलं करावं लागलं का नाही? पंतप्रधानाचं माहित नाही, पण लग्नाच्या वेळेस तर घर सजवलं का तसंच घाणेरडं ठेवलं होतं. लाइटिंग वेटिंग केली होती काय? केली ना घराला? का?
मग सम्यक दर्शन त्याच्याविषयी तुच्छ आहे का? त्याची तर किती मोठी, आपण त्या सम्यक दर्शनाचं आपल्या मध्ये स्वागत करायचं असेल, सम्यक दर्शनाला उत्पन्न करायचंय तर किती मोठी तयारी पाहिजे. त्याच्यासाठी या 5 लब्धी आहेत, त्याच्यातली सगळी विस्तार केवढा मोठा लब्धीसार नावाचा ग्रंथ लिहून आचार्य नेमिचंद्रांनी केला. म्हणजे ते त्याच्यात दिसली पाहिजे ना उत्तर विशुद्धी, की बाबा काय असते क्षमामध्ये विशुद्धी. परिणाम असे चांगले 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 इतके चांगले व्हावं लागते, त्यावेळेस ते सम्यक्त्व आपल्यामध्ये येते. म्हणून कर्णयोग वाचला तर परिणामाची सूक्ष्मता कळते. त्या परिणामामध्ये विशुद्धी उत्तर किती, आदर करण्यापेक्षा अपूर्व करणं आणि अनिवृत्ती करण्यामध्ये असं क्रमाने कशी विशुद्धी त्याच्यामध्ये काम कोणते होते त्या विशुद्धीनं. आदर करण्याच्या विशुद्धीने कोणतं काम होतं, अपूर्व करण्याच्या विशुद्धीने कोणतं काम होतं, करण लब्धी आपलं अनिवृत्ती करण्याच्या विशुद्धीने कोणतं काम होतं, सगळी कामं सांगितले, डिवाइड केलीच का नाही. मिथ्यात्वाचं अंतर्करण कुठं होतं, काय होतं, मग तिथं त्या सम्यक्त्व. नाही तर असं सम्यक्त्व थोडं देणार आहे. फार मोठा विशुद्ध परिणाम आहे तो. सम्यक्त्व पण विशुद्धच आहे, त्याच्या स्वागताची त्याची तयारी करावी लागते आधी. त्याच्यासाठी या 5 लब्धी आहे. सारखे नसते ते, अंतर्मुहूर्तच असते ते फक्त. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल आता देशना लब्धी चालू आहे, मग कधीतरी बघू प्राय लब्धी, कधीतरी पुढच्या भावात करणं, ही असे जयपुरी लोक मानते आहे ना. आज आम्ही देशना लब्धीतच आहे फक्त, करण लब्धी येणारा अजून प्राय लब्धी असते, असं त्यांची कल्पना. त्या लब्धीचं अज्ञान असल्यामुळे अंतर्मुहूर्तच प्राप्त होते. तुम्ही शास्त्राला बसलाय, विशुद्धी झाली, क्षयक्षम झाला, विशुद्धी झाली, देशना ऐकली, धारणा जर केली, तर तिथनं प्राय लब्धीत जाऊन करण लब्धीत पोचून सम्यक दर्शन आत्ता प्राप्त करू शकता. देवदर्शन म्हणून या आयतनं म्हटली गेली. ते जिथं तुम्हाला सम्यक्त्वाची एक संधी मिळते, परिणामाच्या विशुद्धीचे एक चान्स आहे. यू कॅन डू इट नाव. देव बघता बघता सम्यक्त का होतं मग कोणाला होतंय देव बघून सम्यक्त्व आज, आणि होणार नाही, व्हायला नाही पाहिजे. आज पण होणार की, त्याला काय झालं? आजही तुम्ही मंदिरातले देव नीट बघा, तेच कालपासून विचार करतोय. देवाला नीट बघा ना, सम्यक दर्शन तिथंच आहे ना, वेगळं काय सम्यक दर्शन? तुम्ही नीट बघा तर देव नुसते जसे आहेत तसं. म्हणून सांगितलं ध्यानाला बसल्यानंतर दुसरं काय नाही, देव जसे नुसते देव समोर होते. देव काय करते, त्यांची जी बाह्य मुद्रा जरी बघितली तरी कळते की काय करायचं नसतं. हात पे हात धरे ऐसे करना कुछ न रहा जैसे. माझ्या हातावर हात ठेवले, बघा ना नीट बघा ना. म्हणून काल काय सांगितलं होतं, लक्षात आलं का? दर्शन अवलोकन नीट करा, दर्शनम देव देव असं सांगितलं होतं का नव्हतं? काय धारणेतच नाही पाडायचं, कारण बघितलंच नाही तुम्ही वर जाऊन परत. दर्शन नीट अवलोकन केलंच नाही. नीट बघा म्हटलं ना. आपली 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 परिणती बदलली पाहिजे. म्हणजे कुठं श्रुतज्ञानात काय होतं, मतिज्ञान. श्रुतज्ञान कशाला म्हणायचं? अर्चनाताई कोण बडबडतंय? माझे कान बरे आहेत, जरा शांत बसा. मी विचारला अर्चनाताईंना प्रश्न विचारला. अचलताईंना काकीला विचारलंय का? अनुरागजी बर जा, आल्याबद्दल धन्यवाद. रोज येत जा, 9:30 सोडतो पाहिजे. काय अर्चनाताई काय विचारलं मी? श्रुतज्ञान कशाला म्हणायचं? जैन सिद्धांत प्रवेशिका आहे. 25 वर्षाचा, किती वर्ष झालं तुम्ही स्वाध्याय करताय? 96 to now 29 years. जर 96 साली तर मग तुम्ही 96 साली आलता ना, लग्न झालं की तुमचं 96ला, मला माहित आहे. त्यावेळेस संयमी झाली होती तुम्हाला, कारण त्या आम्हाला पडगावून बेहरून घ्यायची असं चाललं होतं ना 97ला असं समजा. माहित नाही मला, पण त्या दरम्यानचं मला आठवतं. आता आज किती आहे? 25 वर्ष आणि 29 years. हिशोब बरोबर आहे का? व्यापाऱ्यांना हिशोब बरोबर लागतो. 29 वर्ष झाली मला अजून श्रुतज्ञान कळालं. म्हणजे ते आहे सिनेमात वगैरे काय कुठं जाणं,
असं म्हणता येत ना, तुम्हाला एवढं सांगता येत नाही. म्हणजे असं जर थू म्हटलं तर किती 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 बेकार वाटतं. थू तुमच्या जिंदगीवर असं जर म्हटलं तर. म्हणजे थुंकणे अर्थ लक्षात येईल ना, थू म्हणजे थुंकणे. आणि आवडतं का थुंकलं तर? तुमच्यावर कोण थुंकलं, चुकून थुंकी पडली तर आपल्याला ते सहन होत नाही. आणि इथं आम्ही म्हणतो थुंका, सगळे येऊन थुंका. काय इतकी घाणेरडी अवस्था आहे म्हटलं ना. पण त्याची सुद्धा खेद नाही, खेद नाही. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल आम्ही तर चांगला आंघोळ करून तू शॅम्पू, तुम्हीच घाण, तुमचं सगळं घाण. काय श्रुत वकील साहेब सांगता येईल का? श्रुतज्ञान कशाला म्हणायचं? का तुमचा काय संबंध नाही शास्त्राशी? विचारायचं नाही तुम्हाला, वकील आहे म्हणून. अभ्यास करताय का नाही? आलाय, येताय, चांगले, तुम्हाला संयोग चांगला आहे, पत्नी चांगली मिळाली. मिळाली का नाही? चांगली का नाही? म्हणजे मला अभ्यास करा, अभ्यास करा. वकिलीचा अभ्यास केला तर ही पण वकिलीच आहे. मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थाविषयी विशेष विशेष त्या ठिकाणी किंवा त्याच्या संदर्भात असणारे अजून बाकीचे विषय, तो विषय सोडा, त्याच्या संदर्भात अजून असणारे अन्य अन्य जितके विषय, त्याचं जे त्या ठिकाणी ज्ञान, त्याचं नाव श्रुतज्ञान आहे ना. अशीच व्याख्या केली ना प्रवेशिकेमध्ये. मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थासंबंधी. सारिकाताई काय चाललंय? कशाला म्हणाय श्रुतज्ञान? मती ज्ञान कशाला म्हणाय सांग. कोण बोलते? करा राव अभ्यास, बुद्धी मिळाली, असं काय मतिमंद आहे का आपण? म्हणजे जर तुम्हाला मतिमंद म्हटलं तर आवडते का? आणि हे काय, ह्याला काय म्हणा, मतिमंदच म्हणायचं का नाही? मतिमंद झाली का आपली? मतिमंद आहे का आपण? काय मंद बुद्धी? अध्यक्ष तुम्ही कोणाला तरी म्हणता मंद बुद्धी म्हणून. किती कर्म बांधतो, चेष्टा जरी केली तरी असत विद्या विनोदेन म्हटलं तरी त्याची कर्माचे बंद तिथं. विनोद कर्माला कळत नसतो रे, ही विनोद आहे. कर्म ते त्याचं त्याचं काम करत. तुम्हाला मंद बुद्धी म्हटलं तर कसं वाटत? आता शास्त्रातलं काही विचार तरी येते का नाही? मंद बुद्धी म्हणू का तुम्हाला अध्यक्ष ज्या आजपासून? आणि जर सगळ्यात एकच म्हटलं मंद बुद्धी तर कसं वाटत? कसं वाटत? यारा पडला त्यांचा आत्ता. हसू येईना त्यांना, हसायचं असलं तरी सुद्धा. येते का हसू? नाही ना. शिकाराव सगळं आपल्याकडे, आपल्या बुद्धी आहे, जरा कळते तर समजून घ्या. शास्त्र त्याच्यामध्ये काय सांगितलंय, आपल्या कल्याणासाठी सांगितलं काय? इथं काय कशासाठी सांगितलं? इथं उगाच तुम्हाला कर्मणूक करायला सांगितले का? आत्म्याची कल्याण करण्याची गोष्ट आहे ही. म्हणून तुम्ही मतीतनं श्रुतात जात जावा. पुढं सरका, आता चिंतनात या, प्रायोगिक लब्धीत या. देशनादी म्हणजे धारणा बुद्धीत पडू द्या की मी काय वाचलंय, मी काय ऐकलंय, मी काय समजलंय, आणि त्याला आठवून पुन्हा त्याच्यावर तर्क अनुमानाच्या माध्यमातून उलट सुलट चिंतन करा. खेदस्यायतनानी घाती कर्माने सांगत होतो नाही का? कळालंच ना आपल्या गुणांना. आणि आपले गुण अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य, अशी जी अनंत चतुष्टयाची माझ्या गुणांची परिणती आहे, त्याला झाकलेला आहे. माझी संपत्ती आहे आणि तीच त्या ठिकाणी काय केली? कर्माने हरण केलेली आहे. आणि ते परत देईना, पण आपल्याला त्याची काय काळजी नाही. तुमचे पैसे कोणाकडे तरी आहेत आणि ते परत दिले नाही. तुमचं सोनं कोणाकडे तरी आहे आणि घेतलंय, तुमचं आहे, आणि ते तुम्हाला देईना परत, तर तुम्ही काय करणार? जाता येता त्याची चर्चा
माझं आहे त्यांनी ठेवलं मला जागा जर तुमची एखादी भाडुत्री असेल आणि ते परत देत नसेल अध्यक्ष तर काय होतं, जागा माझी तर मलाच देईना आणि त्याच्यासाठी काय पण करायला तयार आहे का नाही. तुमच्या जागेसाठी तुम्ही पैसे पण मोजताल का नाही रिकामी करून घ्यायला. म्हणजे तिथं तुम्हाला कळतं तिथं खेद होतो का नाही दुसऱ्याने कब्जा केल्यावर, तुमच्या इस्टेटीवर, तुमच्या संपत्तीवर, तुमच्या निधीवर. जेव्हा कुठं आहे काय सांगते सांग. काय करायचं मग. दुकान सुद्धा सोडत नाही तुमच्या निधीवर ज्यावेळेस कब्जा करायचा त्या म्हटलं ना. शास्त्र चालू होतं, दिवाळी होती, सरोजिनी गाठी तिथं होत्या, दुकान दिवाळीला गिरायक असतं. मग शीतल काका रोज येणार दिवाळीमध्ये सुद्धा, आणि हे काय म्हणणार त्यांना काय कळते, काही पण करते ते. म्हणजे त्यांना उलट आता ते शास्त्राला गेलेत का नाही, तर ह्यांनी दुकानात बसले. कुणी दुकानात बसायला होतं पाहिजे होतं, शास्त्राला कुणी यायला पाहिजे होतं. पण तसं नाही, तुम्ही शास्त्राला गेलं हे चुकलं, मी दुकानात बसले हे बरोबर आहे सिद्ध करतात नाही. आणि मला म्हटलं नाही सांगू काय सगळं सांगू नये पण सांगायचं तात्पर्य एवढं, आपली इस्टेट आहे, आपलं अनंत ज्ञान आहे, आपलं तुम्हाला कळतंय का नाही. देवाला बघून तर कळायला पाहिजे का नको प्रीतीत आहे. दिस इज नॉट मी, जे आज आपण स्वतःला पाहतोय अनुभवतोय दिस इज नॉट मी आता नाही आहे, हे माझं स्वरूप नाही आहे. अल्पज्ञान, इंद्रिय ज्ञान, हे सगळं थोडस काय सुख, जे इंद्रिय सुख, हे मी नाही आहे. आपण नाही आहोत हे सगळं. ज्याला आपण मी म्हणतोय ते आपण फार भारी आहे. अरिहंत सिद्ध जसे आहे त्यांच्यामध्ये जे गुण प्रकट झाले तसं माझं स्वरूप आज आहे, आत्ता आहे. त्याचं श्रद्धा, त्याचं म्हणजे ते संस्कार करा तसा मी आहे, तर ते कर्म नष्ट होते, ते मिथ्यात्व संपून जाईल. नाहीतर ही मिथ्या मान्यता बरोबर ठेवली तर याच्या पुढे अनंत संसारात फिरायची तयारी ठेवा. चिंतन करा. ओम नमः भो प्रभो मी मनोचन काय सर्व समारंभ माझ्याकडून या भवात शास्त्र घेतलेल्या प्रसंगामध्ये अतिक्रमातीच्या दोष लागले काही जीवांची हिंसा झाली. स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोष विषयी कशाला व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्या मध्ये या सर्व दोष विषयी मी प्रायश्चित्त मागत नाही. स्वतःला आम्ही अनंत ज्ञानाचा धनी आहे, अनंत दर्शनाचा मी स्वामी आहे. बघा, अनंत सुखाने संपन्न असणारा हा मी जीवच आहे.
स्वतःची स्वतः ओळख करून घ्या. मी कोण आहे बघा. हे शरीर, या शरीराच्या अवस्था ही पर्याय. मी नाही, माझी नाही, यापासून मी भिन्नच आहे.